नमस्कार, गीता सौ किचनमध्ये तुमचं सर्वांचं असं खूप खूप स्वागत आहे. मी आल्याची पेस्ट करणार आहे. हे आलं कसं सोलायचं आहे मी तुम्हाला दाखवते. हे सुकून चांगलं धुवून सुकून घेतलं आहे. चांगलं धुवून आणखी आता तिची साल अशी काढायची. ही साल आहे ना, तर आपल्याला चहात घालायला होईल, वेस्ट जाणार नाही. म्हणजे ही चांगले सोलून घेतलं. हे ना आपण चमच्यात पण सोलू शकता, सुरीन पण सोलू शकता आपण. पण मी हे सोलायचं आहे ना, बटाटे सोलायचं आहे ते घेतलं. हे ना जरा जास्त हे जातं, सोपं ना, जास्त त्याच्या साले जातात. चमच्याने जरा जरा कमी होतं, म्हणून आपण कुठल्याही पण आहे ना सोलू शकतो. तसं हे चांगलं सोलून घ्यायचं. हे सोलून घेतलं. आता ही साल आहे ना, वेळ जाणार नाही. आपल्या चहात घालायची सकाळी आपण चहा करते वेळ. हे मिक्सरला मी लावून घेते. हे छोटे 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 तुकडे बनवले आहे, म्हणजे मिक्सरला लावायला बरं आणि वाटायला पण बरं बारीक होईल. त्याच्या 1 चमचा मी मीठ घालते, कारण ठिकायला चांगलं खराब होणार नाही. 1 चमचा मीठ. हे 4 टेबलस्पून आहे, म्हणजे हे मोठं म्हणून मी 1 चमचा घेते. 4 टेबल ते मी मिक्सरला लावून घेते. एकदम वाटायला थोडं थोडं बंद करायचं. चांगली पेस्ट होईल. पाणी ना, अजिबात पाणी घालायचं. चांगलं वाटलंय बघ. चांगलं वाटलंय. आता हे काचेच्या बाटलीत आता ना मी सुका आहे एकदम, आता भरून घेते. काची आता हे काचीचे भरणीत आता भरून घेतले मी. ते झाकण लावायचं. आता हे जरा साफ करायला लावू सुक्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पुसून घेते मी, कारण पाणी लावत नाही.
आता लसणीची पेस्ट. ही पण अशी चांगली सोलायची, चांगली अशी दाबायचं आणि अशी सोलून घ्यायची. आता ह्याच्यात 1 चमचा मीठ, हे 4 टेबलस्पून तेल, ते पण मी मिक्सर लावून घेते. पाणी नाही टाकायचं अजिबात. बंद चालू बंद चालू बंद मध्ये ही आता झाली आहे चांगली. लसूण पेस्ट झाली तयार. काचेच्या बरणीत मी आता एक काढून घेते. सुक्क एकदम बरणी अगदी कोरडी करून घ्यायची. आपली पेस्ट तयार. आता पेस्ट तयार झाली आहे, लसूण पेस्ट. झाकण लावून आल्याची व लसणीची पेस्ट तयार झाली आहे. ही रेसिपी कशी वाटल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आलं लसणीची पेस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ती महिनाभर टिकेल. अशीच तुम्ही करून तुम्ही वापरा. थँक्यू.